हॅलो. हा, बोला ताई. हं. अनुभव शेअर करायचा होता ताई. हा हा, करा ताई. कुठून बोलता सांगायचंय? नागपूर जिल्हा. बरं बरं. काय अनुभव आला ताई? ताई, मला ना, मी गावाला गेली होती बरं. उन्हाळ्यात, 22 मेला. हम्म 22 मेला गेली आणि 5 जूनला आली. हम्म हम्म तर हम्म. तेव्हा अ, किती ऊन होतं. बापरे, भरपूरच नाही, होतं. आहे की नाही? नवतपा वगैरे होत्या तेव्हा. हो हो हो. मे महिन्याच्या शेवटी. हो ना हो ना. तर 15 दिवस, 15-17 दिवस मी गावाला नव्हती. तर हम्म. माझ्या माठातलं पाणी पण पूर्ण आटून गेलं. अगो बाई. माठातलं माठ कोरडा होऊन गेला. हा हा. आणि देवाजवळ जे भरणं राहते ना, आपलं पाणी देवासाठी धुवासाठी ठेवतो आपण, हो हो हो. त्यातलं पण पूर्ण पाणी आटून गेलं. हो हो. आणि देवाजवळ छोटा तांब्याचा गडवा असते, त्याच्यातलं पण पूर्ण पाणी आटून गेलं. अरे बापरे. हा हं. आपण माझ्या स्वामीजवळ जो छोटा गडवा आहे हा पितळीचा, हा हा. स्वामीसाठी भरून ठेवते मी. अच्छा. हा. हा माझ्या कॉलेजातलं पण पाणी आटून गेलं. पण बापरे. तो जो पितळेचा गडवा होता ना, हा हा. त्यातलं पाणी जशानं तसं होतं ताई. अय्या, हे हो तर आश्चर्य आहे ताई. हो हो. हम्म. मला आश्चर्य वाटलं, म्हणजे जशानं तसं होतं ते, काहीच कमी नव्हतं झालं ताई. बापरे. आणि घर बंद होतं, घरी कुणीच नव्हतं. बघा. घर बंद होतं पूर्ण, घरी कुणीच नव्हतं. माठ पण कोरडा झाला, ह्या भरणात पाणी होतं थोडं, हे पण उष्णतेनं पूर्ण आटून गेलं. नाही, आणि केवढी स्वामींची लीला आहे सांगा बरं ताई. किती स्वामींची लीला. म्हणजे स्वामीने दाखवलं ताई, का मी तुझ्या घरी आहे बा. हो, आहे खरंय. आहे. नाही का, असंच म्हणा लागेल ना. असंच असंच. तर किती तो सुंदर. मला, तो अनुभव खूप आला मला. असे तर छोटे मोठे येतच राहते, पण असं वाटते का छोटासा अनुभव शेअर करायचा बा, काय करायचं बा, असं नाही का. म्हटलं बरोबर. आता यावेळेला करावंच. आणि सुंदर. नाही नाही, फार सुंदर अनुभव आहे ताई. हो हो. फारच सुंदर. मी शेअर करते ताई हा. हा. आणि आता माझं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. अच्छा. आता तर आता चालू आहे. हो, आता चालू आहे माझा. उद्याचा 6वा दिवस आहे. बरं बरं. तर मी आता, आरती वगैरे झाली सकाळची, 10:30 वाजता आरती, पारायण तर सकाळीच वाजते. हा हा. आणि आरती वगैरे झाली, 10:30ची नैवेद्य वगैरे झालं. आणि ते सद्गुरूंना आता हात जोडितो, तर आपण आरती जोड. झाल्यावर प्रार्थना म्हणत का. बरोबर. हो. तर ते म्हणत होती. हा. तर मी आता अक्कलकोट वरून स्वामींची मूर्ती आणली. अच्छा. हा तर म्हणजे दिवाळीत गेली होती तेव्हा आणली. हा हा. तर माझ्या त्या मूर्तीवरचं फुल काही नाही असं पडलं नाही खाली, मग. पण असं हललं, चांगलं हललं. अच्छा. हा हा. हा. ते पण मी पाहिलं. माझं लक्ष गेलं आणि तेव्हाच ते हललं चांगलं. अरे वा. बघा, हो. म्हणजे बरोबर तुम्हाला दाखवायचं होतं स्वामींना ते. का मी आहे बा. मी म्हणते नेहमी सगळ्यांना, मी अनुभव ऐकते आता लॉकडाऊन पासून, तेच काम आहे, अनुभव बरं. ऐकणं. तर मी म्हणते सगळ्यांना अनुभव येते, मला तर येतच नाही. येते, पण ते छोटे ते असं कधी लक्षात येते, कधी नाही येत. हो 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 असं हो. येते अनुभव. पण आता यावेळेस ना मला 2 अनुभव तर खूपच आले. अच्छा. हा हा. हे पाणी माझ्या प्याल्यातलं अजिबात आटलं नाही. अरे वा. जशानं तसं होतं स्वामींचं पाणी फक्त. आणि बाकी घरातला माठ पण आटून गेला. हे देवाजवळचं भरणं होतं कमाल आहे याचं पण. नव्हतं, केवढं आश्चर्य आहे. हो, हो. आश्चर्य म्हणजे खूपच मला ना, इतकं हे वाटलं. म्हटलं स्वामींना दाखवलं का मी आहे बा. मी होतो हा. बा तुझ्या घरी. खरंय खरंय. नाही का? आणि तेवढंच पाणी राहिलं बरोबर. आणि तेच उष्णतामान, तेच सगळं तिथेच बघा, प्यायला होता किती साईडनं. कमाल ना, किती कमाल ताई. हो. खूप तर सुंदर. हा हं, अनुभव आला तरी मला. म्हटलं हं. शेअर करावंच, आता एकदा नाही तरी नाही, करावं. सुंदर सुंदर. मी शेअर करते हा ताई. हा, हो, हो. हं, श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई.